याच्या अगोदर एकदा अभिनयजी या गावामध्ये आपली एक सभा झालेली आहे. सभा झालेली आहे. बनवस गावामध्ये एंट्री केली. एंट्री करत असताना बाजूला या गावाचा इतिहास सांगणारे वाडे दिसत होते. आमच्या बाणाईचं गाव म्हणून बनवसला ओळखलं जातं. महादेवाच्या मंदिराचं गाव म्हणून या गावाला ओळखलं जातं. गावाचा इतिहास जर शोधायचा म्हणलं तर जाजवल्ली असा इतिहास आहे. हे सांगण्याचं कारण असं, गावात एंट्री केली, कुठं पाय खड्ड्यात जातोय, कुठं पाय वर येतोय, म्हणजे गावातल्या पेठेतला रस्ता सुद्धा या गावातला झालेला नाही. पेठेतला रस्ता. मग वाड्या वस्त्यांची काय अवस्था असेल याची कल्पना न केलेली बरी. सकाळपासून आम्ही वाड्या वस्त्यांनी फिरतोय. इथं जे कोण जागीरदार, आमदार, खासदार मतं मागायला येतात ना, त्या माणसांना उद्या सकाळी एकदा हा रस्ता दाखवा. रस्ता दाखवा, फक्त रस्ता. तो रस्ता कधी होईल? त्या रस्त्याला निधी भेटेल का? तुम्ही आमची मतं विकत घ्यायला इथे येऊ नका. आज रोजी पवन करवल आणि आज रोजी आमचे मंत्री सर, आज रोजी मुख्तारबाई निवडून आले. तुम्ही फक्त जागा राहायचंय. ही जी मोळी बांधली, ही जी मोठ बांधली, हे फक्त हिचं संरक्षण करायचंय. आम्ही कायदा मानणारी माणसं आहोत. आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत. आम्ही हक्क अधिकारासाठी भांडणारी माणसं आहोत. आम्ही चेतावणी देत नाही आहोत. एखादा जर पैसे घेऊन आला, जाग्यावर पकडायचा, गाडी जाग्यावर फोडायची. आमची मतं विकत घ्यायला किंवा मतं विकत घेणारा माईचा लाल अजून जन्माला आला नाही हे दाखवून द्यायचं. मत विकत घ्यायचंय ना, 5 लाख मताची बोली करा, चला घ्या विकत. काय तुमच्यात दम आहे? लाख मोलाचं बहुमूल्याचं मत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला दिलंय. गावगड्यातल्या, गावकुसातल्या, गाववेशीतल्या, गावाच्या वेशीच्या बाहेरच्या, भटक्याला म्हणलं नाही, बलुत्याला म्हणलं नाही, आलुत्याला म्हणलं नाही, दलिताला म्हणलं नाही, आदिवासीला म्हणलं नाही, अल्पसंख्याकाला म्हणलं नाही, हर एक माणसाच्या मताला लाख मोलाचा अधिकार कोणी प्राप्त करून दिला तर तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही काय करायला लागलो? अरे कुठले भुलटे जागीरदार, आमदार, खासदार कुणी केलं? तुम्हीच केलं. ह्याला मोठं कुणी केलं? तुम्हीच केलं. आणि तेच वादर निवडणुका आल्या, 500 रुपये, 1000 रुपये, ढाब्यावर जेवण. माझी बनवसच्या लोकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. ज्या देशाला संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, त्यांचा नातू सुद्धा या गावामध्ये, या भागामध्ये मतं मागायला तुमच्याकडे आलाय. पवन करवर नावाचा एक कार्यकर्ता आहे. लढतोय, झगडतोय, भांडतोय, चळवळीमध्ये काम करतोय. पवन करवर शांत बसणाऱ्यातला नाही. परभणीच्या जिल्हा परिषदेमध्ये तुमच्या भागासाठी, तुमच्या या रस्त्यांसाठी, वेगवेगळ्या कारणांसाठी पवन करवर उंची जरी कमी असली, टेबलावर उभं राहील, माईक तोडून हातात घेईल, पण बनवास जिल्हा परिषदेच्या विकासाची प्रतारणा नाही करणार. तुमच्या आमच्यातलं पोरग आहे, गावगड्यातलं पोरग आहे, चळवळीतलं पोरग आहे. नाही, आम्ही आमदार खासदाराच्या पोटी जन्माला आलो. मग आमदार खासदाराच्या पोटी जन्माला आलो नाही म्हणजे निवडणुकीला उभं राहायचं नाही का? इथल्या राज्यकर्त्या लोकांनी लोकशाहीचा बाजार मांडलाय. बाजार. तुमचं आमचं लाख मोलाचं मत 500 रुपयाला विकत घ्यायचं, 1000 रुपयाला विकत घ्यायचं आणि पुन्हा 5 वर्ष तुम्हाला आम्हाला नांगराला झोपायचं. बेंद्राच्या दिवशी झूल घालायची, पोळा साजरा करायचा निवडणुकीचा. त्या निवडणुकीच्या नैवेद्याने त्या बैलाचं पोट भरतं का? भरतं का? नाही भरत. एकच दिवस बैलाला काय केलं जातं? धुतलं जातं, खाऊ पिऊ घातलं जातं, शिंगामध्ये शेंड्या घातल्या जातात, झूल घातली जाते, कंडा घातला जातो, पायामध्ये गोप बांधला जातो, गावच्या वेशीतून हलगी लावून वरात काय म्हणायचं मिरवणूक काढली जाते. आणि दुसऱ्या दिवशी त्याच बैलाच्या खांद्यावर अवताचा जू ठेवला जातो. तशी मतदाराची तुमची आमची बांधवांनो गत आहे.
माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, आपल्या माणसाला मतदान करा, आपली भाषा बोलणाऱ्या माणसाला मतदान करा. बनवस मधली जनता सुज्ञ आहे. बनवस पॅटर्नची महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे. एका बाजूला आमदार, एका बाजूला खासदाराचं पोरग ठिकीच्या ठिकी घेऊन येते गावागावात, वाड्या वाड्या, वस्त्या वस्त्यावर. आम्ही काय घेऊन आलो? आम्ही संविधान घेऊन आलो तुमच्या समोर. काय घेऊन आलो? संविधान, मताचा अधिकार. बाबांनो, काय किती बोलावं? बनवस गाव एका बाजूला परभणी जिल्हा आहे, एका बाजूला नांदेड जिल्हा आहे, एका बाजूला लातूर जिल्हा आहे, आणि थोडस पुढे गेलं की इकडं बीड जिल्हा आहे. बनवस पॅटर्न 4 जिल्ह्यावरती परिणाम घडवणारा पॅटर्न आहे. तो कसा तुम्हाला सांगतो? ही लढाई आमदारकीची, खासदारकीच्या लढाईला राज्य लेवलचे नेते येतात. पवन करवणी जिल्हा परिषदेला बाळासाहेबांना इथं आणलंय. बाबा खूप काय झालं तुमचं आमचं? आम्ही ओबीसी आंदोलक आहोत. आम्ही आरक्षणाची भाषा बोलतो, आम्ही संविधानाची भाषा बोलतो, आम्ही कायद्याची भाषा बोलतो. त्यासाठी आंदोलन करतो, उपोषण करतो, मोर्चे करतो, रस्ता रोको करतो. गावगाड्यातल्या शोषिताच्या, वंचिताचा हक्क अधिकार टिकला पाहिजे, ही आमची भावना आहे. आणि त्या लढाईमधला बिनीचा कार्यकर्ता म्हणजे पवन करवर आहे. याच्या मूर्तीकडे जाऊ नका. अरे त्या गेवराईमध्ये धन दांडग्यांनी, जात दांडग्यांनी माझ्या गाडीवरती हल्ला केला, दगडफेक केली. तेवढे हातात दांडकं घेऊन संरक्षणाला पुढे येणारा हा कार्यकर्ता आहे. हा लढणारा कार्यकर्ता आहे, घाबरणारा कार्यकर्ता नाही. आता तुम्ही म्हणाल काय मारामाऱ्या करायची का? लढाई करायची का? आता लढाई काट्या कोराड्यांची नाही, आता लढाई भांडणाऱ्यांची नाही, आता लढाई मतपेटीची आहे. आपल्या माणसाला मत द्या. गावगाड्यातला माळी, चाळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, संगर, वंजारी, लोणारी, परीट, उडव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, परीट, बेरड, बेडर, रामोशी, बेलदार, बडार, महादेव कोळी, आता लिंगायत समाज. काय आहे तुमचं? महाराष्ट्र कुणाचं आहे? महाराष्ट्र कुणाच्या बापाची जागीर आहे? महाराष्ट्र गावगाड्यातल्या 18 पगड जातींचा, बलुतांचा, अरुतांचा, दीनदलितांचा, शोषितांचा, वंचितांचा, अल्पसंख्याकांचा, मुस्लिमांचा हा महाराष्ट्र आहे. गावागावात पंचायतीला तुमच्या आमच्या भांडणं लावायची, गावागावात सरपंच पदासाठी भावकीत भांडणं लावायची. बॉस आलत पोत्यावर बसलं होतं, आमदार आलत कंदुरीत जेवायला बसलं. अरे विकासाचं काय? मत मागायला तुमच्या दारात येते, त्यांना प्रश्न विचारा. कोण आमदार तुमच्याकडे मत मागायला येईल त्याला विचारा. अरे महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसींचं वसतिगृह आहे? कुठल्या ठिकाणी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांचं वसतिगृह आहे? या बंडू बॉसला विचारा. दादा, हे दादा, इकडे 2 मिनिटं. त्याला यामुळे तर आपलं वाटोळं झालंय. त्या बंडू बॉसला विचारा ना. देशाच्या संसदेमध्ये निवडून गेला दादा तू, आमच्याच मतावर. वाड्या, वस्त्या, तांड्यावरनं तुमच्या खासदारकीचा, आमदारकीचा मार्ग कुठून जातो? वाड्या, वस्त्या, तांड्यावरनं जातो. अरे ही कार्यकर्त्याची लढाई आहे. पंचायत राजची निवडणूक म्हणजे तुमची एक लढाई. कार्यकर्त्यांचं प्रतिनिधित्वाची, कार्यकर्त्यांची लढाई आहे. आणि मी तर समजलं की या बनवसमध्ये माझी खासदाराचा पोरगा निवडणुकीला उभा आहे. बरे बहादर लगा जाऊ दे की आमची वाड्या वस्त्यावरची पोरं निवडून. बरोबर आहे का? चुकीचं आहे? चुकीचं बोलताय का? हा, बनवस गटातल्या तांदूळवाडी गण आणि बनवस गण आणि बनवस जिल्हा परिषद गण. बाबांनो, तुम्हाला एकदा स्वाभिमानाला मतदान करायचंय, हिमतीला मतदान करायचंय का नाही करायचं? पंचायतीच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा पाळणा आहे. ध्यान देऊ नाही का? पंचायतीच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा पाळणा आहे. घरातलं लेकरू 7वी पास झालं तर 12वीला जातो ना, 12वी पास झालं तर इंजिनिअरिंगला, डॉक्टर केलं जातं ना. त्याला 7वीतूनच जर त्याला पास होऊ दिलं नाही, शाळेत जाऊ दिलं नाही, तर ते 12वी पास होईल का? ते इंजिनिअरिंगला जाईल का? ते मेडिकलला जाईल का? शिक्षण पूर्ण करेल का?
या गावगाड्यामध्ये कार्यकर्ते तयार होतात, नेते तयार होतात. आज जिल्हा परिषदेचा उमेदवार उद्याचा आमदार असेल, उद्याचा खासदार असेल, कायद्याच्या सभागृहातला प्रतिनिधी असेल. पुढच्या पिढ्यांना सांगचाल काय? इतिहास हा नेहमी संघर्ष करणाऱ्यांचा लिहिला जातो, प्रवाहाच्या विरुद्ध पोहणाऱ्याचा लिहिला जातो. इथल्या व्यवस्थेच्या छताडाला जो हात घालून त्याला उभा करतो त्या माणसाला जरा बाहेर घेऊन जाऊ बाहेर. कशाला म्हणावं वाटोळं करतोय समाजाचं? इथं तर आपलं नुकसान झालंय. काय झाला विषय तुमचा आमचं लाख मुलाचं मत एका चकतीद्वारे विकत घेतलं जातं. दुर्दैव आहे, दुर्दैव. हे ह्या सगळ्या गोष्टी आहेत बाबा. खूप संविधानाच्या बाबी आहेत, मतदानाच्या बाबी आहेत. पंचायत राज मध्ये माणसं निवडून गेली पाहिजे, तुमची आमची लोक पुढे गेली पाहिजेत. आज मी या बनवत जिल्हा परिषद गणातल्या अनेक गावामध्ये गेलो. अनेक गावामध्ये रस्ता नाही बरं का. कोणही आमदार, कोणी आमदार आहे का हातीवरला रस्ता? विचारा त्याला. आणि मग मागायला कुठल्या तोंडाने येतो? पैशाच्या जोरावर. करते ते नाही. अरे आम्ही चळवळीतला पोरं, आम्ही पवार पाटलांना जाब विचारू, पण तुम्हाला सुद्धा जाब विचारू. कारण ही वेदना आहे. जावे ज्याच्या वंशात तेव्हा कळे. तुमच्यातला पोरगा तयार झाला पाहिजे, तुमच्यातला माणूस तयार झाला पाहिजे, तुमच्यातली माणसं तयार झाली पाहिजे. पैसेवाल्याला मत अजिबात विकायचं नाही. जर कोण 500 रुपये 1000 रुपयाची नोट घेऊन आला परत चिथावणी देतोय, जागेवर गाडी फोडायची. संविधान विकत घेणारा, मताचा अधिकार विकत घेणारा माईचा लाल या भारतामध्ये अजून जन्माला आला नाही. फक्त तुम्ही तुमचं डोकं शांत आणि शाबूत ठेवलं पाहिजे. 500 रुपये मत विकत घ्यायचं काय चाललं? 500 भागलं का? 1000 रुपये भागलं? किती दिवसचा राशन भरून येतं? 5 दिवसाचं येतं का? पुन्हा काय करायचं? 365 आणि गुणिले 5. पुन्हा काय करायचं? 5 वर्ष. मग थट्टा लावली, चेष्टा लावली. ह्या अवलादी इंग्रज देश सोडून जेवढी बाहेर गेले तेवढी ह्या अवलादी असत्या तर तुम्हाला आम्हाला मताचा अधिकार सुद्धा यांनी दिला नसता. ह्यांना कशाला मतं म्हणली असते? ह्यांना कशाला मतं? ही वस्तू दिल्या जाते ती ह्यांना कशाला मतं? ही मिनरल लागते ती ह्यांना कशाला मतं? ही कोळी लोक, ही गावगाड्यातली बलुती आलुती ह्यांना कशाला मतं? एकदा एक महामानव ज्याला आपण स्वातंत्र्याचा प्रणेता म्हणलं जातं तो महामानव म्हणला, या गावातल्या असलेल्या तांबुळेनी आणि गावातल्या बलुती आलुत्यांनी संसदेत जाऊन काय करायचं? बाबांनो, माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. बनवास जिल्हा परिषद गणामध्ये बनवास बाळासाहेबांची मान खाली राहील असं काम करू नका. आज इथं केवढी हजारोच्या संख्येनं माणसं आहेत. प्रत्येक माणसाला माझे हात जोडून विनंती आहे, तुमचं मत निश्चित पावनकरला पडणार आहे, त्यांच्या साथीदाराला पडणार आहे. पण एका माणसानं 25-25 मतांची जबाबदारी घ्यायची. 25-25 मतांची. किती मतांची? हा बनवस पॅटर्न आज जिल्हा परिषदेत आहे, उद्या विधानसभेत आणि लोकसभेत असणार आहे. करणार, निश्चित करणार. अरे तुमच्या घरातल्या पोराला एकदा मत देऊन बघा ना. कुणाकुणाला देताय मत आजपर्यंत? एक गेले नाही, जाऊ द्या, मग आता सोडून द्या. काय बोलताय? हो, द्या ना निवडून. मी येतो इथं स्वतः. माझी दुसरी सभा आहे. 1 वर्षापूर्वी या गावात मी येऊन गेलोय. याच ठिकाणी सभा झाली. बाबांनो, ही क्रांतीची भाषा आहे. उपाशी पोटी क्रांती घडते. येडी माणसंच. अरे हो, एक तर दिला का निवडून आजपर्यंत? दिला का निवडून आजपर्यंत? दिला का? सांग बरं, गाव कुठलं दिला निवडून? गाव सारं मामाचं, एक नाही कामाचं. दिला का निवडून आजपर्यंत? अविनाशी कुठे गेले? सभा पुढे गेले. आता सांगतो, अरे ज्या महात्मा बसवेश्वरांनी जगाच्या पाठीवर पहिल्यांदा लोकशाही दिली,
जगाच्या पाठीवर अनुभव मंडप, जगाच्या पाठीवर सर्व समाजांना एकत्रित घेऊन गावचा कारभार, व्यवस्थेचा कारभार करणारा पहिला लोकशाहीचा जनक कोण होता तर तो महात्मा बसवेश्वरांना होता. आदर्श, जगामध्ये आदर्श राज्य कारभार करणाऱ्या मातोश्री अहिल्यादेवी होळकर होत्या. स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी गावगाड्यातल्या बलुत्यांनी, अलुत्यांनी, भटक्या विमुक्त जाती जमातीने आपल्या जीवाची कुर्बानी दिली. कुठं आहे तुम्ही आणि कुठं आहे? हाय कारखाना तुमचा आहे? कोण कारखान्याचा कोण मालक, डायरेक्टर हाय का? इथं कोण बसलंय का? हात वर करून सांगायचं. हाय कोण? हाय 200 कारखाने आहेत महाराष्ट्रामध्ये. कोण आहेत मालक? जरा यादी काढून बघा उद्या. खासदार 48 आहेत. जरी SC STचं आरक्षण नसतं तर ते सुद्धा दिसले नसते. आणि खुद्द बाबासाहेबांना निवडून दिलं नाही. तुमची आमची गत काय राहिली? एक माणूस नाही राजा हो, एक माणूस. बनवस गटामधल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, जाती जातीची युती करायला पाहिजे, राजकारणाची समाजकारणाची शेती करायला पाहिजे. तुम्ही आम्ही जाती जातीत भांडत बसलो, महामानवांचे विचार विसरलो आणि तुमच्या आमच्यावर वेळ काय आली. मगाशी कोण बोलला हटकत समजायचं, कोण बोलला मागं? काय केलं पाहिजे? नवसाजी नाईक, हौसाजी नाईक कोण होते? हातात काय होती? तलवार होती की नाही? होती की नाही? आणि आता काय करता? ऊसतोडी. ऊसतोडी शिकवायची हातात. काय बोलाली? एक व्हा, नेक व्हा, गावगाड्याची भाषा बोला, लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हा. कशाला हे जागेदार, वतनदार, पैसेवाले निवडणुका आल्या, निळा झेंडा लाव, निवडणुका आल्या, पिवळा झेंडा लाव, निवडणुका आल्या, त्या तिथला कोण आहे त्याला बोलू, ह्या वाडीवरचा कोण आहे त्याला बोलू. अरे काय चाललंय? 5 वर्ष कुठे जाता तुम्ही? बाबांनो, ही पंचायतीची निवडणूक आहे, पण भविष्याच्या क्रांतीचं बीजारोपण करणारी ही बनवसची निवडणूक आहे. बनवस गाव म्हणलं की माझ्या बाळाईचं गाव आहे. बनवस गाव म्हणलं की माळेगावशी नातं आहे. बनवस गाव म्हणलं की 3-4 जिल्ह्याच्या बाउंड्रीवरचं गाव आहे. आजचा विजय महाराष्ट्रात अनेक जिल्हा परिषद आहे, पण बनवसचा विजय महाराष्ट्रामध्ये साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये काय बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं? मताला जन्म घेतला तर मत द्यायलाच. निवडणुका आल्या की गडी कॉलर टाईट, गाडी नुसता हवेत. निवडणुका संपल्या, घरी जायला सुद्धा वाहन नसलं. खरंय खोटं आहे? बरोबर आहे का चुकीचं? बसू येत आहे का तुम्ही? नाही. म्हणजे मत द्यायला आपण जन्म घेतला आणि आमदार खासदार व्हायला हे नाही जन्म घेतला. घरात लेकरू जन्माला आला आपल्या, आपण बारसं घालताना काय म्हणतो? काय म्हणतो बारसं घालताना? गावगाड्यातली माणसं आहेत, त्यांना समजेल अशा भाषेत बोललं पाहिजे. काय घालतो बारसं? माझा राजा शिवाजी ग, माझा प्रभू रामचंद्र ग, माझा वीर हनुमान ग. काय म्हणतो? असंच म्हणतो का? काय म्हणतो? तुमच्या आमच्या बहुजनांच्या माता भगिनी ज्यावेळी लेकराचं नावाचं बारसं घातलं जातं त्यावेळी राजा शिवाजीचा पाळणा गातात. आणि यांच्या माता भगिनी जन्माला आल्या, लेकरू जन्माला आलं, माझा आमदार ग, माझा खासदार ग, माझा बँकेचा चेअरमन ग. बरोबर आहे का चुकीचं आहे? 5 कोटीचं कर्ज घेऊन बुडवणारा माझा झोलर ग. का तुमच्या आमच्या पोराला आमदार खासदार भावसं वाटत नाही? नाही भावसं वाटत? ही बहुजनांची भाषा आहे, ही गावाकडच्या शोषितांची, वंचितांची भाषा आहे. मग अशी बोललं माझं टकोच हलवलं. धनगर समाजाची 2 नंबरला लोकसंख्या, 2 नंबरला महाराष्ट्रात. मी 8 जिल्ह्याची नावं तुमच्या समोर सांगतो. नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा. एकही आमदार नाही, एकही खासदार नाही, बरं निवडून जाऊ शकत नाही, एकही विधान परिषद सदस्य नाही. मत किती नंबरला? 2 नंबरला. आणि मग गावातल्या 2 नंबरला लोकसंख्या असलेल्या हटकरांची, धनगरांची ही अवस्था
तर मग गावातला सुतार, लोहार, कुंभार, परीट, बेरड, बेडर, रामोशी, कोळी, गावातला लमान, बंजारा तांड्यावरचा एखादा कार्यकर्ता, 2 नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगर हातकऱ्याची जर ही अवस्था असेल तर गावगाड्यातल्या ह्या बलुत्या आलुत्यामधला एखादा आमदार खासदार होईल का? सांगता का मला सुताराचा एक आमदार, त्याचं नाव सांगता महाराष्ट्रात? सांगता का? हात वर करून सांगा. सांगता एखाद्या नाभिकाच्या आमदाराचं नाव? कोण त्यांच्या समस्याच्या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात मांडेल? कोण कुंभाराच्या समस्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडेल? जिथं कायदा लिहिला जातो, जिथं बजेट वाटलं जातं, जिथं तिजोरीच्या चाव्या तिजोरी ठेवली त्या महाराष्ट्राच्या विधानसभेत, हाय तुमचा आमचा माणूस कोण? लक्ष्मण हाके गेली 2 वर्ष झालं ओबीसीनो एक व्हा, ओबीसीनो एक व्हा, ओबीसीनो एक व्हा. नाही ओबीसी एकत्र येत. पुणे महानगरपालिकेमध्ये 42 ओबीसींच्या जागा होत्या. करू घे, थांबा तिची मी उत्तर आहेत आपल्याकडे. थांबा. 42 नगरसेवकापैकी 32 सदस्य ओबीसीच्या जागेवर मराठा कुणबी निवडून आले आणि फक्त 10 जागावरती मूळ ओबीसी निवडून आला. राहिलं आरक्षण. तीच परिस्थिती पिंपरी चिंचवडमध्ये. अहिल्यानगर शहराचा महापौर कोण झालाय त्याला माहिती घ्या. आम्ही सांगतोय वरडून, अरे लेका हो आपलं आरक्षण संपलंय, अरे लेका हो आपली माणसं निवडून दिली जात नाहीत, अरे लेका हो आपल्या माणसाला टार्गेट केलं जात आहे, अरे लेका हो आपण एकत्रित आलं पाहिजे. त्यानं निवडणूक जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलं. कुणाची टाळकी किती, कुणाची टाळकी किती, कुणाची टाळकी किती. कुणाला मटण दिल्यावर भागतंय, कुणाला दारू दिल्यावर भागतंय, कुणाला काय केल्यावर भागतंय, कुठल्या वस्तीची काय अडचण आहे त्याला कुणाला धरल्यावर भागतंय. पिढ्या मतं द्यायला जन्माला आला रे राजा हो तुम्ही मतं द्यायला. तुमच्या आमच्या घरातल्या पोराला स्वप्न पडत नाही कलेक्टर व्हायचं. तुमच्या आमच्या घरातल्या पोराला स्वप्न पडत नाही एखाद्या स्कॉर्पिओ महिंद्रामधून फिरायचं. तुमच्या आमच्या लेकीला प्रश्न पडत नाही डॉक्टर MBBS डॉक्टर व्हायचं. तुमच्या आमच्या लेकीवाळीला प्रश्न पडत नाही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जायचं, आमदार खासदार व्हायचं. फक्त कारखानदारांनी वतनदारांनी पैशावर मतं विकत घेणाऱ्या भामट्यांनी तुम्ही आम्ही हे तर काय खरं असते ह्याच्याकडे कुठं पैसे यायचे करून खायचं बघ की. हा लोकशाहीचा अपमान आहे. लोकशाही वेड्या इद्र्या माणसांनी वाचवली, अभ्यासू माणसांनी वाचवली. डॉक्टर बाबासाहेबांनी गावगाड्यातल्या गाव कुसाच्या शोषिताला वंचिताला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. राज्यकर्ते जमात हो म्हणून सांगितलं. तुम्ही मागतकरी जमात झाला. आता एवढं चिडून बोलायची एवढं काही आवश्यकता नव्हती. पण बनवस गावामधल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, बाबा हो बनवस मधला विजय महाराष्ट्रामध्ये साजरा केला जाणार आहे. लक्ष्मण हाकेचा सहकारी पवनकरवर बनवसला उभा आहे त्याला पाडा. आपण बनवस मध्ये आमची माणसं किती कधीतरी मोजाळी आहे ना. बनवस मध्ये महादेव कोळी किती राहतो एकदा मोजाळी आहे ना. कशाला आमदार म्हणून निवडून द्यायचा? अरे हो की मग आता विचारून आवडेल त्याचा. मी आता बोलतोय का काय करतोय? अरे मग बोलतोय ना त्याबद्दल. आता बोललो नाही का? तुम्ही सांगितल्यावर बोलतोय का? आम्हाला आमच्या मताची प्रतारणा करणारा माणूस नकोय. कोणाचे तरी झेंडे कोणाचे तरी दांडे उचलणारे मग गावागावात पाहिजे 50 आहेत ना. नाही गावागावात झेंडे लावणारे दांडे उचलणारे चतुर्पक्षी. चतुर्पक्षाचं उदाहरण माहितीये का नाही? काय आहे चतुर्पक्षाचं उदाहरण? म्हणून गावगाड्यातल्या या चोरा चिंतापासून सावध राहायचं, लोकशाहीचं संरक्षण करायचं, आपल्या माणसाला मतदान करायचं, आपला आवाज त्या परभणीच्या जिल्हा परिषदेमध्ये गेला पाहिजे. पालमच्या पंचायत समितीमध्ये गेला पाहिजे. ते काय विधानसभेला इकडे जोडलंय ना. काय करणार? मी कुठून आलोय? सांगली आणि सोलापूरच्या बाउंड्रीवरनं आरेवाडीचा बिरोबा पंढरपूरच्या पलीकडे 35 किलोमीटरवरनं मी इथं सभेला आलो. कारण बनवस मध्ये क्रांती घडू शकते. फक्त बाबा हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे. खरं तर मी भाषण लय भारी करणार होतो, लय भारी. बोला एक शब्द बोला.
सगळं करायचं होणार. हे बघा ऐका तुमचं एक मिनिट आता हो ऐका 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 एक मिनिट. तुमच्या आमदाराच्या हातनं जे झालं नाही, कोण आमदाराचा चेला असेल त्याला रेकॉर्डिंग करून पाठवायला सांगा. तुमच्या आमदाराच्या हातनं जे काम झालं नाही ते एक ओबीसीचा आंदोलक म्हणून, रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून ते काम करून द्यायची जबाबदारी माझी. मी आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, रस्त्यावर काम करणारे आम्ही पोरं आहे. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर आवाज जाईल एवढा आमचा आवाज मोठा आहे. आता मी माझं आत्मप्रौढी नाही का, तुमच्या जीवावरती ही भाषा बोलतोय. बनवस गावामध्ये दुसऱ्यांदा आलोय. महाराष्ट्रातले अनेक जिल्हे आहेत, गावात, वाड्यात, वस्त्यावरती, तांड्यावरती, पाड्यावरती आम्ही गेलो, जातोय. ही लढाई बनवस जिल्हा परिषदेची आहे. मी भाषा तुम्हाला लोकशाहीची सांगतोय. बनवस जिल्हा परिषदेचे लय छोटे प्रश्न आहेत यांच्या दृष्टीनं. रस्ता, दिवाबत्ती, शाळेवर पत्र, गटार, रस्त्यावर खडी, मुरुम, मुरुमात खडी, खडीत मुरुम, लय छोटे प्रश्न आहेत यांच्या दृष्टीनं. पण आमच्या अंतकरणाला आग लागली ते कोण बघणार? आमचं आरक्षण गेलं ते कोण बघणार? आम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही ते कोण बघणार? आम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी आमच्या लेखी बाळींना एखादं वसतिगृह मिळत नाही त्याचा विचार तुम्ही कधी करणार? एक गोपीनाथ मुंडे नावाचा माणूस होता, जो माणूस गावगाड्यातल्या ऊसतोड मजुरालाही माझा नेता वाटायचा आणि बऱ्या बऱ्या आमदार मंत्र्यांना सुद्धा माझा नेता वाटायचा. कधी होणार? कधी माणसं आवाळात पडत नाहीत, नेते आवाळात ठपकत नाहीत. 10-15 वर्षाची तपश्चर्या, 10-15 वर्षाचं पडणं, उठणं, उभं राहणं, मान अपमान, भावकीशी भांडणं, गावाशी भांडणं, पुन्हा असल्या पुढे पैसेवाल्या पुढाऱ्यांचं पुन्हा प्रेशर, या सगळ्या प्रक्रियेतनं तावून सुलापून जो माणूस निघतो तो नेता बनतो, तो सर्वसामान्य माणसांच्या विषयाला हात लागतो. म्हणून बनवस मधल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून विनंती आहे. बाबासाहेबांना येऊन बाबासाहेबांचा नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर इथं येऊन तुम्हाला मतं मागून गेले आणि आम्ही गावगाड्यातल्या 80% लोकांची, ओबीसीची, विजयंतीची, एसबीसीची, एससी बांधवांची, एसटी बांधवांची, बहुजन बांधवांची मत बांधून परिवर्तनाची भाषा बोलणारा कार्यकर्ता तुमच्या गावात आलाय. मग आता मत 500,000ला कोणाला विकायचं का आपल्या स्वाभिमानाला, आपल्या हिमतीला विकायचं? हा बनवस पॅटर्न महाराष्ट्राचा रोडमॅप असणार आहे, दिशा दर्शक विजय असणार आहे. खूप काही बोललो बाबांनो, जाता जाता एकच सांगेल. बारामती माहितीये का? बारामती माहितीये का? बारामती माहित नाही असं पण माणूस आहे का? अजितदादांची बारामती, आता सुरेश दादांची आणि उद्या भविष्य पार्थ पवारांची. बरं, त्यांची शरद पवारांची, सुप्रिया सुळेंची, रोहित पवारांची, परत युगेंद्र पवारांची. बारामती माहिती? बारामतीमध्ये आम्ही 5 उमेदवार निवडून आणले. हे लाईव्ह आहे, मीडियाद्वारे महाराष्ट्र बघतोय. खोटं बोलायचं कारण 5 उमेदवार निवडून आणले. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार एका दलित समाजातलं पोरग, एका नवबौद्ध समाजातलं पोरग आम्ही नगराध्यक्ष पदाला ओपनच्या जागेवर उभं केलं. प्रचाराचा नारळ फोडायला आम्हीच, सभा घ्यायला आम्हीच, सभा घ्यायला आम्हीच. त्यांची हेलिकॉप्टर राज्याचा उपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री, राज्याचा अंका मंत्री, राज्याचा फलाना मंत्री आणि पवारांचा बालेकिल्ला. त्या काळूराम चौधरी नावाच्या एका दलिताच्या पोरानं 2 नंबरचं मतदान घेतलं आणि त्याच्या लेखीनं विजय मिळवला. 5 उमेदवार निवडून आणले आम्ही. मतदान कोणी केलं? हातगाडीवाल्याने, पथारीवाल्याने, झोपडपट्टीतल्या माणसानं, पत्र्याच्या घरातल्या माणसानं. स्वाभिमान विकला नाही, दारूच्या मोबदल्यात मत नाही दिलं कोणाला. 500 रुपयाला आपलं इमान विकलं नाही, 500 रुपयाला आपल्या पुढच्या पिढ्यांची लोकशाही विकली नाही. आमच्या माणसाला मतदान करायचं काम केलं. तिकडे 100 जिल्हा परिषद सदस्य सत्ताधाऱ्यांना जिंकू द्या,
रत्नाकर गुट्टे नावाच्या आमदारांना सगळ्या जिल्हा परिषद सदस्य जिंकू द्या, पण बनबस मधली क्रांती महाराष्ट्राला आग लावल्याशिवाय लागणार नाही. त्यांनी सांगायला बनबस नावामध्ये आलं. काय बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं, कुणाबद्दल बोलावं, शिक्षणावर बोलावं, रस्त्यावर बोलावं, वसतिगृहावर बोलावं, हक्क अधिकारावर बोलावं, कसं जगावं, कसं वागावं, कसं बोलावं यावर बोलावं, आणि कशावर बोलावं. गावगाड्यातल्या लोकांना, 18 पगड जातीच्या लोकांना परत एकदा माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. गावगाड्यातल्या ओबीसी बांधवांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. अरे तुम्ही बाबासाहेबांना समजून घेतलं नाही, तुम्ही काशीरामांना समजून घेतलं नाही, तुम्ही बाळासाहेबांना समजून घेत नाही. आम्ही काय म्हणतोय ते तुम्ही एकत्र यायला तयार नाही. तुमच्या रक्तामध्ये गुलामी भिडल्या, गुलामी. दादा तन पोत्यावर बसलो होतो, बंडूबा सावकार खांद्यावर हात ठेवला होता, गडी कॉलर टाईट, आखी जायदाद, आखी कौल, आखी सोसायटी, आखा समाज, आखी भावकी कुणाच्या चरणावर नेऊन घालतो तर वतनदारांच्या, जागीरदारांच्या, कारखानदारांच्या पायावर घालतो. आणि तो माणूस तुमची कंदुरी करून 5 वर्षाला परत मतदानाला तुमच्याकडे येतो. ही भाषा ग्रासरूटची आहे, ही भाषा संविधानाची आहे, ही भाषा आपल्या हक्क अधिकारांची आहे. म्हणून बनवस मधल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. इथं बाळासाहेब मतं मागायला आले, पवन करवर उमेदवार आहे. पवन करवर फक्त इथला प्रतिनिधी आहे. बाळासाहेबांनी मतदान मागितलं, इथं लक्ष्मण हक्के उमेदवार आहे असं समजून चालू तुम्हाला हरकत. पवन करवर घालून घेतलं नाही, पवन करवर पाय मागे घेतलं नाही. त्या गेवराईमध्ये कारखानदारांनी, वतनदारांनी माझ्यावर दगडफेक केली, त्यावेळी हातात दांडका घेऊन माझ्या बरोबर उभा राहणारा, गाडीवर उभा राहणारा पवन करवर आहे. अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंय. आणि आम्ही काय बोलतोय, तुमचं आरक्षण वाचवा, आमचं सोडा, तुम्हाला काय घ्यायचं नाही घ्या. तुम्ही घेतलंयच ना सगळं. गावातली उपजाऊ जमीन तुमची, गावातला मान सन्मान तुमचा, गावातले कारखाने तुमचे, गावातल्या जायदादी तुमच्या, गावातल्या बँका तुमच्या, मान सन्मानाची पदं तुमची. आणि तुम्ही आणि काय, मतदान झालं की दुसऱ्या दिवशी खांद्यावर घोंगडं टाकते, हातात कोयता घेते, आपल्या कामाला जाते. झालं की मग झालं अरे झाल्या टाळ्या, 2-4 दिवस टाळ्या पेटायच्या, असं झालं तसं झालं. आयला मग पिटीत खोळे कर. अरे तू तुझं मतदान तुझ्या स्वाभिमानाला, तुझ्या माणसाला कर ना. कसा मत पेटीत घडवते बघू. आपलं मत कुणाला तरी 500 रुपयामध्ये विकायचं, आपलं इमान, आपली इज्जत कोणाला तरी 500 रुपयाला विकायची, आणि पुढे म्हणायचं मतपेटीत घोळाय का, मतपेटीत घोळाय का. अरे माझी आज हाकेची वाडी आहे, माझी भावकी आहे, माझी जात आहे म्हणून नाही सांगत. त्या वाडीवर गेलो तर तिथल्या लोकांनी एक शब्द दिला मला, तुम्ही आलाय सांगायला तर आमच्या वतीनं तुम्ही त्यांना सांगा की आम्ही इथलं एकही फुली दुसरीकडे जाऊ देणार नाही.